मी अजिंक्य भातंब्रेकर, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। महत्त्वाची बातमी बुलेटिनच्या सुरुवातीला पाहूया। शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे अडचणीत आलेली आहे। तिला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं। तिला आज ठाणे कोर्टात हजर केलं गेलेलं आहे। कोर्टाने तिला आता 18 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे। अभिनेत्री केतकी चितळेला आता 18 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली गेलेली आहे। कालच तिला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं। त्यानंतर आज तिला ठाणे कोर्टात हजर केलं गेलं। कोर्टाने 18 मे पर्यंतची पोलीस कोठडी केतकी चितळेला सुनावलेली आहे। कोर्टाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजी सुरू होत्या। सोबतच आंदोलन एक प्रकारे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केलं। ही दृश्य आपण पाहतो आहोत सध्या। ठाणे कोर्टाबाहेरची दृश्य आहेत। शरद पवार यांच्या संदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे हिला आता 18 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। अजित, केतकी चितळेला 18 मे पर्यंत आता पोलीस कोठडी सुनावली गेलेली आहे। काय या सगळ्या संदर्भातली माहिती? अजिंक्य, केतकीला ठाण्यातल्या न्यायालयामध्ये हजर केलं गेलं होतं। सुट्टीचं न्यायालय होतं। यामध्ये व्ही राव जडेजा ह्या ज्या महिला न्यायाधीश आहेत यांच्या न्यायालयामध्ये तिला हजर करण्यात आलं होतं। यावेळी तिची काही तक्रार आहे का पोलिसांसंबंधी किंवा इतर काही तक्रार आहे का अशी कोर्टाने विचारणा केला, तेव्हा तिनं नाही म्हटलं। यापुढे जाऊन तिला वकील पाहिजे का किंवा तुमचे वकील कोणी आले नाहीत का यावर तिने नाही म्हटलं। पण पुढे जाऊन ती स्वतः या सगळ्या प्रकरणाचा युक्तिवाद करू लागली। तिने इंग्रजीमध्ये युक्तिवाद केलेला आहे आणि सुरुवातीला तिने केलं की मी जी पोस्ट केलेली आहे ती मी खुशीने केलेली आहे, माझ्यावर कोणताही दबाव नव्हता आणि जी पोस्ट केलेली आहे ती मी माझ्या मर्जीने केलेली आहे। मी कोणी राजकीय व्यक्ती नाहीये, राजकीय लीडर नाहीये, मी एक सामान्य व्यक्ती आहे। मी जी पोस्ट केलेली आहे ती एक माझी प्रतिक्रिया आहे, हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे। आणि असं जर असेल आणि ज्या पद्धतीनं ही कारवाई केली गेलेली आहे यामुळे बोलण्याचं लिहिण्याचं स्वातंत्र्य नाही का? त्याचबरोबरीनं मी काही मास लीडर नाहीये की मी काही लिहिल्याने बोलण्याने कुठेही कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होईल अशा पद्धतीचं जे भाष्य आहे, अशा पद्धतीचा युक्तिवाद जो आहे केतकीनं न्यायालयामध्ये केला। आणि हा सगळा युक्तिवाद जो आहे तो इंग्रजीमध्ये सुरू होता आणि शेवटी तिने कोर्टाला सगळा युक्तिवाद संपला त्यावेळी पुन्हा ती म्हटली की मी केलेली पोस्ट ही खुशीने आणि मर्जीने केली होती, त्यामुळे मला याच्याबद्दल काही वाईट वाटत नाहीये। पण ह्या पोस्टमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही का हा पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह जो आहे तिने तिच्या युक्तिवादामध्ये निर्माण केला होता। याचमुळे पुढे जाऊन न्यायालयामध्ये क्राईम ब्रांच युनिट 1 जे आहेत त्यांचे अधिकारी कृष्णा कोकणी जे आहेत यांनी तिची 5 दिवसांची पोलीस कोठडी मागितली। तिने जी पोस्ट केलेली आहे ती पोस्ट तिने कोणाच्या सांगण्यावरून केलेली आहे, कोणी तिला करायला सांगितलेली आहे, तिच्यावर दबाव होता का आणि या करण्यामागे तिचा नेमका हेतू काय होता, यामागे आणखीन कोण आहेत का, यामध्ये तिनं वापरलेला जो लॅपटॉप आहे, जो मोबाईल जो आहे तिचा तो जप्त केलेला आहे। पण तिचा लॅपटॉप जो आहे तो पोलिसांना जप्त करायचा आहे, कारण का मोबाईल बंद केल्यानंतरही ती लॅपटॉपवरून फेसबुक प्रोफाईल जी आहे ती हँडल करत होती असा पोलिसांना संशय आहे। त्यामुळे तिचा लॅपटॉप पोलिसांना जप्त करायचा आहे ही माहिती पोलिसांनी न्यायालयामध्ये दिली। आणि ह्या सर्व गोष्टीची जी शहानिशा करण्याकरता त्याचबरोबरीनं शोध घेण्याकरता 5 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती क्राईम ब्रांच युनिट 1 मागितली होती आणि तिला 3 दिवसांची म्हणजे 18 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे। अजिंक्य, बिलकुल अजित, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल आणि या संदर्भातले अपडेट्स आपण वेळोवेळेला